महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तिरंगा बाईकच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील एफसी रोड दुपारी 2 वाजल्यानंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनधारकाने पर्याय मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. एफसी रोडवरील ललित महाल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गरवारे चौक या मार्गाने तिरंगा रॅली निघणार आहे. धीरज सिंह राजपूत उर्फ परदेशी याच्या मारेकऱ्यांविरोधात युवक तरुणांचा जमाव आपला संताप व्यक्त करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जमला होता. 5 ते 6 तासानंतर या जमावाचे पुढे सभेत रूपांतर झाले. सभेत माती गरम होतील अशा घोषणा देखील देण्यात आल्या. सभा शेवटच्या टप्प्यात येताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवरून संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार तुमच्या मनाप्रमाणे कारवाई करत आहे, ही प्रवृत्ती ठेचणार आहे असे आश्वासन दिले आणि संतप्त युवकांचा जमाव एकदम शांत झाला. भाजपच्या मुंबईतील नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी जेनझी पिढीसाठी एक महत्त्वाची मागणी केली आहे. लोकल ट्रेनमधील 3 डबे जेनझीसाठी आरक्षित करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह नुकताच पार पडला होता. त्यांच्या विवाहानंतर सोमवारी नवी दिल्लीत त्यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा स्वागत समारंभाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी देखील हजेरी लावली होती. नांदेडच्या गजबजलेल्या वजीराबाद बाजारपेठेत 2 गाव गुंडांची मुजोरी पाहायला मिळाली होती. गुंडांनी एका व्यापाऱ्याकडे फुकटात केक देण्याची मागणी केली, मात्र दुकानदाराने केक देण्यास नकार देताच गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर आरोपींनी दुकानातील रक्कम देखील पळवली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या गुंडांचा शोध घेतला. त्यानंतर या गुंडांनी जिथे दादागिरी केली त्याच भागात त्यांची धिंड काढण्यात आली. त्यासोबतच या गुंडांना माफी मागायला लावून त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आले. पोलिसांनी या गुंडांचा तातडीने माज उतरवल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. 7 वेळा कॉल करून 2 तास वाट पाहिली तरी देखील 108 ही रुग्णवाहिका पोहोचली नसल्याने परभणीच्या जिंतूरमधील गर्भवती मातेचा बाळासह मृत्यू झाला होता. या प्रकरणात मृत महिलेच्या नातेवाईकांनी कारवाईसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यात 108 या रुग्णवाहिका सेवा प्रशासनाने कारवाई केली असून 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत केली असून ही समिती संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करणार आहे. ईटी पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. भिवंडी पोलिसांनी सोलापूरमधील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेचा चालक प्रकाश पवार याला अटक केली आहे. तपासात त्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे समोर आले. ही कागदपत्रे का पुरवली याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रकरणातील अटक संख्या आता 16 वर आली आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकारण तापलं असताना खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त आक्रमक झाले आहेत. महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील आश्रमशाळेत झालेल्या सर्पदंश घटनेनंतर आता आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन एसपीओपी निश्चित करण्यात येणार आहे. पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी आज घटनास्थळाला भेट देत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांचा हा दौरा सांगली जिल्ह्यात आला असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील कडेगाव येथून विटा शहराकडे त्यांचा ताफा निघाला असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसे लांबले आहे. मात्र एसटी महामंडळाच्या तब्बल 80,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पुण्यातील औद्योगिक विकासावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. चाकणमधून उद्योग बाहेर जाण्याच्या चर्चेवर त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले आहे. चाकणमधील रस्त्यांसाठी 100 ते 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेतील कामकाजात अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब केलं. त्यामुळे सभागृहातील कामकाज पुन्हा ठप्प झालं.
अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी नुकतीच मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अभय पाटील हे तब्बल 4,16,000 मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉक्टर पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर मेट्रो 1 मार्गिकेचा विस्तार बेलापूर ते सागर संगम मेट्रो 1 व पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 2 मार्गिकेअंतर्गत केला जाईल. मार्गिकेच्या अंमलबजावणीसह संपूर्ण जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर असेल. त्यानुसार आता मेट्रो 1 व मेट्रो 2 अशा एकूण 17.9 किमीच्या मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव MMRC कडून तयार केला जात आहे.